नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत दोडक्याच्या शिरांची भाजी। याला चटणी देखील तुम्ही म्हणू शकतात। जर कोणाला दोडक्यांची भाजी घरामध्ये आवडत नसेल किंवा ते खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे दोडक्यांच्या शिरांची भाजी केली तर ते नक्कीच आवडीने खातील। तर इकडे मी अर्धा किलो दोडके घेतले आणि याला आता आपण पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर दोडक्यांच्या वरची शिरा आपण काढून घ्यायची आहे। आता इकडे मी गॅसवर कढई ठेवून दिली आहे। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपण तेल टाकून द्यायचं आहे। आता इकडे आपण जे शिरा काढलेले होते दोडक्यांचे त्याला आपण आता फोडणी देऊन देऊया। तर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण मोहरी टाकली आहे। मोहरी थोडीशी तळतळली की आपल्याला त्यामध्ये जिरं टाकून द्यायचं आहे। जिरं टाकल्यानंतर ते थोडं तळतळलं की आपण त्यामध्ये लसणाचे बारीक काप केले होते ते टाकायचे। आपण दोडक्यांच्या शिरांची भाजी करतोय जी फारच एकदम थोडंसं असतं त्याचे दोडक्यांचे शिरे, म्हणून आपण त्यानुसार जे सामग्री आहे ती टाकणार आहे। तर इकडे मी हिंग पाव चमच्यापेक्षाही कमी टाकलं आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा साधारणतः धना पावडर आणि तिखट टाकलं आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे आणि थोडंफार एकदम जितकं आपण हिंग टाकलं होतं तेवढंच पाव चमच्यापेक्षाही कमी जिरा पावडर टाकली आहे। तर इकडे आपल्याला त्यामध्ये ही दोडक्यांची शिरे टाकून द्यायची आणि व्यवस्थित हे मिश्रण हलवून घेतल्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्यानंतर अगदी कमी आपल्याला असं फक्त ते जे शिरे आहे ते व्यवस्थित शिजण्यासाठी आणि त्यातला कच्चापणा जाण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर आपण ती दोडक्यांच्या शिऱ्यांची भाजी किंवा चटणी ती आपण कोरडी करणार आहोत, म्हणून आपल्याला थोडंसंच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला थोडीशी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि त्या मुगाची डाळ मी व्यवस्थित निवडून धुवून घेतली आहे। ती थोडीफारच जसं आपण मेथीच्या भाजीमध्ये किंवा पालकाच्या भाजीमध्ये टाकतो एकदम कमी असं थोडीफार ती मुगाची डाळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर मुगाची डाळ शिजण्यासाठी तुम्हाला जर थोडं अजून पाणी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। तर मी इकडे अजून पाणी टाकून घेतले म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे। आता त्यावर मी झाकण ठेवून दिलं आहे आणि मुगाची डाळ आपल्याला अधूनमधून बघत राहायची आहे, म्हणजे ज्या वेळेला झाकण उघडून आपण मुगाची डाळ पाहिली आणि ती आपली शिजलेली असली तर या प्रकारे मग भाजी आपली झालेली आहे। दोडक्याच्या भाजीपेक्षाही दोडक्यांची शिरांची भाजी जे बऱ्याच वेळा आपण फेकून देतो, पण मुळात म्हणजे दोडक्याची शिरं फारच पौष्टिक असतात। तर अशा प्रकारे आपण ही दोडक्याच्या शिरांची भाजी किंवा तुम्ही याला चटणी देखील म्हणू शकता, खूपच स्वादिष्ट लागते। म्हणजे दोडक्यांच्या भाजीपेक्षाही दोडक्याच्या शिरांची भाजी खूपच छान लागते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही दोडक्यांच्या शिरांची भाजी करून पाहिली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।